Hello. This is the my artifact episode number 1743. आजची तारीख आहे 17 नोव्हेंबर 2019. आता वाजले रात्रीचे 9:51. ऑलमोस्ट 10 वाजत आहे. आज संडे आहे बट इट डझंट फील लाईक संडे. यस, आजही ऑफिस होतं, आजही काम केलं. मी काफी डिसअपॉइंटेड आहे. म्हणजे मी खुश तर आहे बट एक प्रकारे डिसअपॉइंटेड आहे की आज माझं जे टार्गेट होतं ते मी करू नाही शकलो. म्हणजे की मी ठरवलं होतं की आज मी स्क्रिप्ट लिहीन बट साला आज पॉसिबलच नाही झालं. आज पॉसिबल नाही झालं म्हणजे माझी मनाची इच्छाच नाही झाली. मी सुरुवातच नाही करू शकलो यार. मी बस घरी आलो आणि बस स्वतःला एंटरटेन करण्यासाठी वाटेल ते करून राहिलो यार. कारण कसं की दिवसभर नाही का ऑफिसमध्ये एवढी मारून घेते ना की त्याच्यानंतर साला असं वाटतं की साला पहिले यार आपण स्वतःसाठी जगावं या. म्हणजे राईट नाऊ ज्या वेने आपण स्वतःला एंटरटेन करता येईल ना, बस त्यातच जगावं. बस मग मी काढला मोबाईल, काढलं इंटरनेट, युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि मग त्याच्यानंतर हे मराठी सिरियल फुलपाखरू. हे सिरियल बहुत जास्त आवडून गेलं. वाय? बिकॉज याच्यामध्ये जे लव्ह स्टोरी आहे, आय लाईक इट या. म्हणजे मी कधी एक्सपिरियन्स नाही केला आहे. मला वाटते की या सिरियलमुळे मला ते एक प्रकारे एक्सपिरियन्स करायला भेटून राहिली. सो इट इज रिअली वेल या. आणि असं काही नाही, मी हे असं खूप जास्त बघणार तर नाही आहे बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आज मी जे प्रॉमिस केलं होतं स्वतःला की मी माझी ते स्क्रिप्ट लिहीन कारण सांगू, उद्या माझे क्लास आहे आणि उद्या मला ते दाखवायचं होतं की याच्यामुळे काय होते की ते जे टीचर आहे जे मला शिकवतात त्यांना एक प्रकारे कॉन्फिडन्स येईल का इस बंदे में कुछ ना कुछ तो बात है या. आणि माझ्यामध्ये आहे ती क्वालिटी, फक्त मला त्याचं प्रॉपर युटिलाइज करायचं आहे. आणि कसं आहे की आपल्याला वेळ कधीच नाही भेटणार आहे. तू असा विचार करशील की तुला तुझा माइंड फ्री राहील तर तू असा कधी विचार करूच नको यार. जर तुला या दलदल मधून निघायचं असेल ना तर तुला वाहत्या पाण्यात तुला पोहावं लागेल. म्हणजे कसं की स्टेबल पाण्यामध्ये सगळेजण पोहतात रे, बट वाहत्या पाण्याच्या उलट्या दिशेने पोहणं हे खूप जास्त कठीण असते. आणि कसं हेच कठीण गोष्ट आपल्याला समोर जाऊन काही ना काहीतरी एक बेटर मार्ग ठरवते. तू म्हणशील का मी आज संडे आहे, आज काम करून आलो, काम केल्यानंतरही मी स्वतःला एंटरटेन नाही करू तर हाऊ वुड आय डू दॅट? ऑफकोर्स या. आता आपण प्रॅक्टिकल गोष्टी विचार करू यार. आपण काय असं एकदम थेरॉटिकल नाही बोलू. मानून घे की आता आपल्याला नाही भेटत आपल्याला वेळ तसा, राईट? मग कसं स्वतःला एंटरटेन करण्यासाठी तू ऑफिसमध्ये गाणी ऐक ना या. म्हणजे इट विल फील्स यू रिअली मच बेटर या. आणि त्याच्यानंतर मग तू घरी ये आणि थोडस कारण हे थोडं चांगलं राहील. नाही तर प्रॉब्लेम होईल खूप सारा. सो कळलंय. मी याच्यात काही असं तुला एक प्रकारे दोष देऊन न राहिलोय. मला स्वतःलाही कळतंय की खरंच खूप हार्ड होते, बट आपल्याला इथूनच शिकायचं आहे. सो whatever. So this is it. This is the end. थकलोय मी. आज डब्यावर आज चिकन आलं या. चिकन आलं, पोळ्या आणि खाल्लं. मगांपासून मी वॉक करत आहे या. मगांपासून कंटिन्युअसली वॉक करून राहिलोय.
कारण माझ्याशी फारशी एक्सरसाइज होत नाही. ते युजली मी कसा थोडासा वॉकच करून घेतो. यामुळे कसं की आता ऑफिसमध्ये 10 घंटे बसून राहण्यापेक्षा थोडंसं असं बसल्यानंतर मग घरी आल्यानंतर आपण थोडंसं इथे 4 घंटे वॉक केलं थोडं बेटर वाटते. आणि तेवढीच आपली मशीन पण चांगली राहते, पोट पण साफ होते. आणि okay, so this is it. This is the end. This is the my artifact episode number 1743. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.